व्यक्तिमत्वाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात कुतूहल आहे आणि म्हणूनच आपण व्यक्तिमत्व समजून घेण्याचा गेलं वर्षभर प्रयत्न करतो आहोत. वेगवेगळ्या सिद्धांतांच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व वेगवेगळ्या अँगल्सनी वेगवेगळ्या अप्रोचेसनी समजून घेतोय. बरं, हे समजून घेतल्यानंतर ह्याचा उपयोग काय करायचा? कसा उपयोग होईल बरं मला या सगळ्या सिद्धांताच्या माहितीचा? तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोले. आपण व्यक्तिमत्वाचे जवळजवळ 20 सिद्धांत वेगवेगळे बघितलेले आहेत आतापर्यंत. याचे जर आपल्याला गट करायचे ठरवले तर मोठे मोठे किंवा काय म्हणतात मोघम मोघम आपल्याला असं करता येईल की सायको अनालिटिकल मनोविश्लेषणवादी सिद्धांतांचा एक गट करतात. सगळेच जण काही सिगमंड फ्रॉइडच्या मताला मान्यता त्यांना नव्हती, पण त्याच्यापासून थोडं प्रेरित होऊन त्यांच्यापासून थोडासा प्रेरित होऊन त्यांनी स्वतःचे असे सिद्धांत मांडलेले आहेत. मग हा जो सायको अनालिटिकल जो सिद्धांतांचा ग्रुप आहे त्यातनं मला काय समजणार आहे? जर मला माझ्या व्यक्तिमत्वाविषयी, स्वतःविषयी, माझ्या अबोध अवस्थेविषयी, माझ्या बोध अवस्थेविषयी म्हणजे माझ्या कॉन्शियस विषयी, अनकॉन्शियस विषयी, माझ्या सायकोलॉजिकल एनर्जी विषयी मी कधीतरी माझ्या मनात येतं की नको जगायला, पण काही वेळानंतर मी उत्साहाने परत जगायला लागते. असं का होतं? कारण त्याचं उत्तर आपल्याला सिगमंड फ्रॉइड देतो की लिबिडो नावाचा आपल्या प्रत्येकामध्ये ऊर्जा असते, त्याचा आपण वापर करत असतो. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे मी या ठिकाणी जाऊन आलेली आहे, माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे, हे असं का होतं? याचं उत्तर मला कोण देईल? तर कार्ल युंग जे सायकोलॉजिस्ट आहेत ते याचं उत्तर देतात. ते असं म्हणतात की आपल्यामध्ये काही कॉमन अनकॉन्शियसनेस आहे. तर असे वेगवेगळे स्वतःला समजून घेण्यासाठी मला सायको अनालिटिकल थेरीजचा वापर करता येईल. माझ्या बालपणी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा परिणाम माझ्यावरती होतो का? एरिक एरिक्सन, जो पूर्ण सायको अनालिटिकल नाहीये, सायको सोशल डेव्हलपमेंटल थेरीज ते सांगतात. असे जे एरिक एरिक्सन आहेत ते असं म्हणतात की लहानपणचे वेगवेगळे जे संघर्ष आहेत ते मी कसे सोडवलेले आहेत त्यावरती माझं व्यक्तिमत्व बनतंय. म्हणजे जर का मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे तर मला हे सायको अनालिटिकल थेरीज ज्या आहेत ना त्या फायद्याच्या ठरणार आहेत. त्या मला मदत करणार आहेत. मी एका विशिष्ट पद्धतीने वागते, विचार करते, त्याच्या मागे नेमकं कारण काय? कारण असे प्रश्न आपल्याला पडतात की का बरं असं? मी एवढं सगळं करते पण माझ्यामध्ये इन्फिरियर फिलिंग जातच नाही. मला सगळे म्हणतात की तू खूप छान बोलतेस, तू खूप छान लिहितेस, पण थोड्या वेळापुरतं ती हवा भरते आणि परत नंतर मी परत इन्फिरियर वरती येऊन जाते. असं का होतं? तर त्यासाठी आपल्याला दिसेल की ॲडलर जे होते त्यांनी सांगितलं की प्रत्येकामध्ये इन्फिरियर फिलिंग आहे. प्रत्येक जण सुपिरियरिटीकडे प्रयत्न करत असतं. ते आपण कसे करतो, का करतो, ह्याचं पूर्ण विश्लेषण आपण ॲडलरची जी थेरी आहे त्याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक सांगता येऊ शकतं की मला स्वतःविषयी जर समजून घ्यायचं असेल की मी अशी का वागते, त्याचं कारण जे आहे, मग काही वेळेला माझ्या जेनेटिक्समध्ये असेल, काही वेळेला माझ्या अबोध अवस्थेमध्ये असेल, काही वेळेला माझ्या अपब्रिंगिंगमध्ये असेल, ज्या पद्धतीने मला वाढवलं गेलेलं आहे, जे काही माझे संघर्ष आहेत त्या संघर्षामध्ये मला असं दिसून येतं. कॅरन हॉनी नावाचे ज्या सायकोलॉजिस्ट होऊन गेल्या त्या असं म्हणतात की आपल्यामध्ये वेगवेगळ्या गरजा आहेत आणि या गरजा कशा सॅटिस्फाय झाल्या आहेत किंवा नाही झाल्यात लहानपणी स्पेशली, त्यावरती माझं व्यक्तिमत्व अवलंबून असणार आहे. म्हणजे मला जर का माझं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं जर असेल तर मला सायको अनालिटिकल ग्रुपमधले जेवढे सायकोलॉजिस्ट आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याचाच वापर मी जेव्हा कोणाला मदत करायची माझी इच्छा असेल, त्यांना समजून घेण्याची इच्छा असेल. बघा, आज आपण सगळेजण म्हणतो की मला कोणी समजून घेत नाही. का समजून घेत नाही? कदाचित या थेरीज जर मी ऐकल्या तर मी स्वतःला तर समजून घेणारच आहे, त्यासोबतच मी इतरांना पण समजून घेणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या थेरीजचा अभ्यास आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. फक्त ज्यांचं मानसशास्त्र आहे त्यांनीच नाही, तर ज्यांना ज्यांना माणसांची आवड आहे, माणसांना समजून घ्यावंसं वाटतं, स्वतःला समजून घ्यावंसं वाटतं, लोकांचं जाऊ देत, पण जेव्हा मला स्वतःला समजून घ्यावंसं वाटतं त्यावेळेला मला सायको अनालिटिकल ग्रुपमधल्या ज्या थेरीज आहेत त्या वाचणं, त्या ऐकणं, त्या समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या सगळे व्हिडिओज मी केलेले आहेत, आपण ते सगळे नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तन कसं करतो, का करतो हे आज आपल्याला समजलेलं आहे. कुठल्या थेरीज मी त्याच्यासाठी ऐकायच्या आहेत, वाचायच्या आहेत, हे मला आता क्लिअर झालंय. पण आता एका विशिष्ट पद्धतीने वर्तन करते, लहानपणी माझ्या बाबतीत असं झालंय, आता मी काही नाही करू शकत ना, मी मागे नाही जाऊ शकत,
मग अशा वेळेला अशा कोणत्या थेरीज आहेत ज्याचा मी उपयोग करू शकते आणि माझ्या वर्तनात बदल करू शकते, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढचाही व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.